नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. शिवसेना नेते आमदार श्री भास्करराव जाधव यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. 2 वर्षापूर्वी बहादूर शेख नाका येथे या उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळला होता. या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून कोणती काळजी घेण्यात आली आहे आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तसेच या पुलाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याचा दर्जा या सगळ्यांची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. येत्या पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना देखील त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य श्री विक्रांत जाधव, चिपळूण रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष श्री बाळा आंबुर्ले, नगरसेवक श्री विकी नारळकर, श्री फैसल कासकर आदी त्यांच्यासोबत होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता नाझिमुल्ला, शाखा अभियंता श्याम खुणेकर, ब्ल्यूम कंपनीचे टीम लीडर YS राव, स्ट्रक्चरल इंजिनियर अमोल कारंडे, ब्रिज इंजिनियर अर्जुन छत्तोराय, प्रोजेक्ट मॅनेजर सातपुते, सुरक्षा अभियान शहाबुद्दीन रशीद यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.